होणार आहे। त्यानंतर चार प्रस्ताव आपण क्लब केलेले आहेत, करतोय ते सगळे चर्चा करायला अनेक सदस्य उत्सुक आहेत। अध्यक्ष महोदय, आपण हे विधानसभेच्या नियमात बघितलं 105 मध्ये, तर लक्षवेधी फक्त 3 घेता येतात एका दिवशी आणि 3 पेक्षा जास्त घेऊ नयेत असं आहे आणि प्रत्येक लक्षवेधीला 10 मिनिटं द्यावीत। तर आज आपण तीनावर 1-0 तर 3वर 5 लिहिले आणि 35 लक्षवेधी घेतल्या। मला अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधी टाकल्यावर त्याला प्रिंटेड उत्तर शेवटच्या दिवशी यावं अशा निवेदनावर कोणती असं पुढे आहे, परंतु अधिवेशन समाप्त होण्याच्या दिवशी अशा कोणत्याही बाबी अनिर्णित राहिल्यास संबंधित मंत्री यांनी त्यावर करायचे निवेदने विधानसभेच्या पटलावर ठेवतील। अध्यक्ष महोदय, सदस्यांना न्याय देणं ठीक आहे, पण सभागृहाची ऐशी तैशी करायला लागलोय आपण। 35 अध्यक्षामध्ये लक्षवेधी, काल 20, काय चाललंय का? आर यू प्लीजिंग द मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? व्हॉट आर वी डुईंग? सदस्य अध्यक्ष महोदय, आपण काय करतोय? सगळ्यांना खुश करण्यासाठी सभागृहाचे साधारण आतापर्यंतची जी काही परंपरा आहे ती सगळी पायदळी तुडवतोय आपण। अध्यक्ष महोदय, तातडीच्या अत्यंत महत्त्वाच्या मागच्या 8 दिवसात घडलेल्या घटनेच्या बद्दल लक्षवेधी समजू शकतो, पण 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी झालेल्या या तातडीच्या होत नाहीत। हे 105 मधले नियम आपण वाचले, आपल्याला हे नक्की माहिती, आपण अनेक वर्ष सभासद आहात। म्हणून माझी म्हणणं की या डिमांडवर प्रायोरिटी कधी, डिमांड लवकर सुरू केल्या पाहिजेत, म्हणजे सदस्यांना मग शेवटी दुसऱ्या बाजूने फार नाराज, 2 मिनिटं संपवतो, त्या डिमांडवर बोलता येत नाही। त्यानंतर आमच्या ज्या प्रस्ताव आहेत 293चे 4 प्रस्ताव तुम्ही क्लब केले तरी आम्ही काही बोलत नाही, त्याच्यावर सदस्यांना बोलायचंय। अनेक गोष्टींचा बिझनेस आहे, त्यामुळे दररोज आपण जर लक्षवेधीवर 4-4 तास घालवणार असू तर अध्यक्ष महोदय, मग सभागृहात बोलण्यात काही फारसं उद्दिष्ट राहत नाही किंवा त्यात काही अर्थही राहत नाही। सन्माननीय सदस्य मास्कर, मी सांगतो ना, मला कन्व्हिन्स झालंय, माझं मत तयार झालंय, मी सांगतोय हे आपण वेळच काढताना सन्माननीय अध्यक्ष 2 वाजेपर्यंत लक्षवेधी चालवा हे सांगून गेलेत। आपल्या जे भावना आहेत ते सन्माननीय अध्यक्षांना कळवू, आपल्या बोलण्यामध्ये आणखीन 2 लक्षवेधी झाल्या असत्या। बोला बोला बोला। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी